आपल्या मृत्यूनंतर त्या 4 तास तशाच जिवंत राहतात. डॉक्टर म्हणतो ब्रेन डेड असं लिहून देतो आणि मग आपल्याला ते अंत्यसंस्कारासाठी हलवण्यास परवानगी नाही तर तेवढ्या 4 तासात तो पुन्हा जिवंत पण होऊ शकतो मेलेला व्यक्ती. कारण ह्या शरीरामध्ये 3 फॅक्टर आहेत आपल्याला माहितीच नाही. पहिला फॅक्टर आहे जीव. जीव म्हणजे शरीरपेशी. आता आपण सांगितलं समजून घेतलं जीव म्हणजे शरीरातले शरीरपेशी जिवंत आहे म्हणून आपण जिवंत आहोत. एक आहे प्राण. प्राण म्हणजे काय तर आपण मस्त झोपलेलो आहे आणि झोपेत काश्मीरला गोव्याला फिरून आलेलो आहे तो प्राण. प्राण फिरून जाऊन पुन्हा ते शरीरामध्ये येतो. आणि एक आहे आत्मा. आत्मा म्हणजे काय आहे तर आत्मा हमारे अजय वगैरे वगैरे आपण ऐकलेले आहेत गोष्टी. आत्मा म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे आणि त्या प्रकाशामुळे एखादं गवत उगवतं. तो प्रकाशामुळे प्रकाशाचा तोंड करून ते जातं. प्रत्येक झाड उगवतं, वनस्पती उगवतात आणि मनुष्य धर सगळ्या प्राण्यांना सूर्याच्या प्रकाशाशिवाय जिवंत राहता येत नाही. ती जी कनेक्टिव्हिटी आहे एनर्जीची तो आहे त्याला आत्मा म्हटलेला आहे. म्हणून सूर्य हा स्वरमंडळाचा आत्मा आहे असं सुद्धा म्हणतात. म्हणून ती जी कनेक्टिव्ह आहे एनर्जी म्हणू आपण त्याला. ती एनर्जी म्हणजे आत्मा. एवढं सगळं एकत्रीकरण करून आपल्या शरीरामध्ये टाकलेलं आहे. आणि ईश्वरी शक्ती म्हणजे काय युनिव्हर्सल एनर्जीला दिलेलं नाव म्हणजे ईश्वर. मग आपल्या शरीरामध्ये ज्या न्यूरॉन्स नावाच्या ज्या सेल्स आहेत त्या कुठे आहेत मेंदूमध्ये. मग आपण काय म्हणतो इथं जे लिहिलं असेल ते घडे, इथं जे लिहिलं असेल ते घडे. इथं काय लिहिले काही लिहिलेलं नाही. त्या आतमध्ये आहेत न्यूरॉन्स. न्यूरॉन्सनी 5व्या वर्षी काय घडायचं ते लिहिलेलं आहे घडवणार आहे. 20व्या वर्षी काय घडायचं ते घडवलेलं आहे ठरलेलं आहे. 30व्या वर्षी 40व्या वर्षी कोर्टात जायचं आहे ते त्यांनी डिसाईड केलेलं आहे. सगळं त्यांनी डिसाईड केलेलं आहे. आज या दिवशी कटके गुरुजी काहीतरी बोलणार आहे तर तुम्ही ऐकणार आहे हे सुद्धा डिसाईड केलेलं होतं. म्हणून हे सगळं गिव्ह अँड टेक पॉलिसीमध्ये चाललंय. एवढं सगळं त्यांना फिट असतं प्रोग्रामिंगचं. एकही चेंज करता येत नाही. आता एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 60-70 हजार लाख 1.5 लाख एवढे प्रॉब्लेम लिहिले असतील. छोटे मोठे प्रॉब्लेम कुठले छोटे मोठे कॅल्क्युलेट करून सगळे मिळून जाता जाता ठेस लागली, खेळा घुसला, हे सगळे गाडीला धडक झाली, कोणी अपमान केला, नापास झालो, फेल झालो, कमी मार्क मिळाले, हे सगळे प्रॉब्लेम नंतर नुकसान झालं, हे सगळे मिळून मग आता ते पेंडिंग ठेवायचे की भोग भोगून संपवायचे हा मोठा प्रश्न आहे ना. जर कुणी आपला अपमान केला ह्या वयामध्ये सुद्धा तर समजायचं की काहीतरी पेंडिंग होतं संपला. तर त्यामध्ये जो आनंद आहे ना तुम्हाला तो खूप पराकोटीचा आनंद मिळेल. आज एक घटना माझ्याकडून संपली.